आहोत आपण येवला तालुक्यातल्या उंदीरवाडी येथून। येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथे उंदीरवाडी बोगटे रस्त्यावर एका मकाच्या शेतामध्ये बिबट्या लपून बसला असून प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी या बिबट्याचा थरार पाहिला आहे। या संदर्भात वन विभागाला घटनास्थळी बोलावल्यानंतर वन विभागाने तातडीने घटनास्थळी पिंजरा लावून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। मात्र एकटा पिंजऱ्यानं बिबट्या पकडला जाणं शक्य नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असून या ठिकाणी जाळी लावून अनेक पिंजरे लावून बिबट्याला पकडावं अशी मागणी नागरिक करत आहे। दरम्यान परिसरात ही रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र सध्या दिसत असून वन विभागाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे। DSP मराठी न्यूज मुख्य संपादक दीपक सोनवणे येवला। माझं नाव संदीप आबासाहेब देशमुख। मी उंदरवाडी येथील रहिवासी आहे। सकाळी 8 वाजेच्या सुमारास उंदरवाडी बोगटा रोडवर देवीच्या मंदिराजवळ सकाळी बिबट्या मी बघितलेला आहे। तिथं सदर मकाचं क्षेत्र असलं तो तिथं त्यांनी लपलेला आहे। तर अजून पण या वेळेला पण तो तिथंच लपलेला आहे। तिथं आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। इथं आमच्या शेजारी येसगाव कोपरगाव तालुक्यात तिथं 2 घटना घडलेल्या आहे। एक महिला आणि एक छोट्या मुलाला बिबट्याने ठार केलेलं आहे। तर वन विभागाला नम्र विनंती आहे बिबट्याचा लवकरात लवकर जंत बंद करा। सदर परिसरात भरपूर मोठी लोकवस्ती आहे। वाहतुकीचं आहेर राहणार उंदोडीचे। त्यानंतर आमच्या शहरीचा मळा आहे। आम्ही सकाळी गावात जाताना तो बिबट्या पाहिलेला आहे। तो बोल मोठा आहे। तर त्याच्यानंतर गावातून बरेच लोकांना माहिती झालं। बरेच लोक आता इथे वर इथे लोक पण आलेले, पण या 1-2 पिंजरे काही होणार नाही। याला जाळायचा आधी 2 पिंजऱ्याचा बंदोबस्त करावा लागेल, तेव्हा तो बिबट्या सापडेल। मका काही जास्त नाही, 1 बिघावर मका आहे फक्त, त्याच्यात तो लपलेला आहे। दुरून चालून असताना तो मका हालताना सुद्धा दिसते इथं आता।